चला गाईस, नौकर ठेव ना. नौकर ठेव. एक दिवस ठेवून बी. हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या छोट्याशा मिनी व्लॉग मध्ये. तर आज आपण करणार आहोत म्हणजे काही बनवणार आहोत, कुकिंग करणार आहोत. जसे की आता खूप ऊन पडत आहे आणि उन्हात जे आहे ते टरबूज चालत आहे. तर आज मी बनवणार आहे टूटी फूटी, म्हणजे की कत्री म्हणतात आपल्या लँग्वेजमध्ये, मराठी लँग्वेजमध्ये कत्री म्हणतात. तर हे टरबूजची मी इथे काटून घेतली आहे. तर सगळ्यात पहिले आपण याला धुणार आहोत. आणि इकडं पाहते तर इकडं जे आहे माझ्या मम्मीनं मस्त पास्ता की ठेवून दिला नाही. तर चला गाईस, सगळ्यात आधी आपण याला धुवून छान, बहुत इझी आहे टूटी फूटी बनवणं. तर याला धुतल्यानंतर आपल्याला काटायचे आहे, जे की काटण्यातच बहुत टाईम वेट जाणार. तर याला जो आहे ते मी धुवून घेतले. एक दुसरा प्लेट घेऊन घेते मी. ते इकडं मम्मी पण पास्त्यासाठी जे आहे ते चम्मच घेऊन घेतला नाही. तर मम्मी इकडं पास्ता बनवणार आणि मी इकडं मस्त टूटी फूटी, म्हणजे मी काही नवीन बनवत असते ना तेच. तर चला गाईज, याला काटायला माहिती नाही मला किती टाईम लागेल. तर इथे मी घेऊन घेतली आहे प्लेट. आणि तर इकडे मी पूर्ण धुवून घेतली आहे. आणि चला मी याला पूर्ण आता काटण्याचे स्टार्ट करते बारीक बारीक बॉक्समध्ये. एक हातात मोबाईल पकडली आहे, तर काटल्यानंतर मी तुम्हाला भेटते पूर्ण काटून. माझी मम्मी म्हणते की इकडे नको काटू, तर मी इकडे येऊन जाते. हॅर पण ते समोरचं आहे, इकडे बघू शकता मी ते बारीक बारीक आणखीन किती सारे काटायचे आहे. तर माहीत नाही याला किती टाईम लागेल. तर आणि इकडं माझी आई काय करत आहे? लसूण छिलत आहे. आ, लसूण छिलत आहे. लसूण छिलत आहे. अच्छा अच्छा. तर आई मला पान बनवून दे. जे पान बनवून दे, राहू दे. झालं ना लसूण छिलून? तर बघू शकता इकडे आईचे पण लसूण छिलून झाले आहेत. कचरा राहू दे. हा, इथे खाली ठेवून दे, मग मी फेकून देईन. ठीक आहे? हो. काय ना, तू लवकर माझ्यासाठी पान बनव. तर आता मी पान खाईन आणि माझ्या तोंड होऊन जाणार लाल लाल. तर चला हे काटते मी आता. तर इकडं माझं हे काटून झालं आहे आणि इकडं माझं पान पण बनवून रेडी झालं आहे. पान तर गाईस मला भेटून गेला. तर चला गाईस खाऊन. यार काय झालं, का पान खाईन तर मस्त माझा लाल लाल तोंड पण होऊन जाणार. तर इकडं काटायला मला बहुत टाईम लागत आहे आणि मला बोर झाली. तर इकडं माझी मम्मी मला आणून देते मस्त पास्ता. तर बघू शकता की ते स्वीट क्यूट स्माइल करत आहे. तो चला गाईस, आपण आता खाऊन पहिले पास्ता, मग बाकीचं काम करून. लेकिन माझ्या तोंडात पान बी आहे. चला गाईस, झाला आपण. तर इकडं मला खूप तिखट लागत आहे. रूपम पाणी आण ना. तर मी आपला लहान भावाला पाणी आणायला म्हणत आहो. रूपम पाणी आण लवकर. तिला माझ्या लहान भाऊनं पाणी पण आणलं ना. तू नाही खा रहा? तू नाही खा रहा पास्ता? त्याच्याला आणखीन एक गिलास मागव. रूपम, रूपम आणखीन एक गिलास पाणी. उठू ना तू. तर मम्मी ते स्वतः घेऊन म्हणत आहे, म्हणजे आपल्या मुलाला सांगत नाही आहे की यार पाणी आणलं पाहिजे म्हणून. तर चला गाईस, नौकर ठेव ना. नौकर ठेव. एक दिवस ठेवून बी देईन. तर आता सध्या तर हे करून घेते मी, नंतर दुसरं आपण काटून झाल्यानंतर. तर इकडं फायनली माझे पूर्ण काटून झाले आहेत. आणि इकडं पण थोडा कचरा आहे आणि इकडं पण खाली पण थोडा कचरा पडला आहे. तर चला गाईज, आता आपण याला उबालायला ठेवून. बहुत इझी आहे म्हणा काहीतरी बनवणं. आणि इकडं माझी आई पाणी पित आहे. तर चला गाईज, तर इकडं मी ठेवून देणार आता पाणी. तर इकडं मी लावत आहे गॅस. नंतर याच्यात ठेवून दिली मी पाणी आणि फुल पॉवरमध्ये आहे. आणि इथे मी टाकून देणार पूर्ण जे आहे कत्री. अच्छा यार लवकर. तर पहिले आपण याला छान उबालायचं आहे आपल्याला.
म्हणजे 1 कप घेईन तर मी याच्यात टाकणार 2 कप पाणी. ओके, तर इकडं मी घेऊन घेतली आहे 1 कप साखरमध्ये आपल्याला टाकायचे आहे 2 कप पाणी. तर खूप शोधल्यानंतर मला इथे फक्त ऑरेंजवाला कलर भेटते आणि मला बनवायचे 2 कलरचे, ऑरेंज आणखीन ग्रीन. आणि इकडं हे आपला होत आहे थोडा कमी पावरमध्ये. तर चला गाईज आता आपण जाऊन दुसरा जो कलर आणायला दुकानात. तर इकडून मी घेऊन घेते हे काय म्हणतात कलर, आणि हा माझा लहान भाऊ फ्रुटी बी घेऊन मागते मला, आणि मी पण घेऊन घेते फ्रुटी. ते ना काय झालं हे होय ग्रीन कलरची, ग्रीन कलर ना बिर्याणी कलर तो टूटी नाही, बिर्याणी नाही, टूटी फुटी नाही, ते कत्री, ते कत्री म्हणजे ते कत्री नाही राहता हां हां हां, ते गोडवाली. हो तरबूज, तरबूजची बनते ना. तरबूज पहिले खायला पडते, मग ते छिलट्याला काटा पडते, मग तो वाटते तरबूज. तर आई मला विचारत होती की कसे काय बनवतात, तर ते आईला पुन्हा रेसिपी तुम्हाला यूट्यूबमध्ये पाहायला भेटेल लॉंग व्हिडिओमध्ये. तर चला गाईज आपण बनवून, कारण की गॅस चालू आहे. बघू द्या यार, गॅस चालू आहे दोघी लवकर. तर इकडं कमी पावरमध्ये आहे सीजर याला कपड्यानं. तर पाक पण झालाच आहे. याला बंद करते आणि याला बघून घेते झाले का. तर हे पण पूर्ण झालेच आहेत, बघू शकता की म्हणजे वरतूनच दिसत आहेत की पूर्ण शिजून गेले आहेत. तर इकडे हे तर झालं, आता बाकी आहे याला म्हणजे पाकात टाकायसाठी. तर इकडे घेऊन घेतले आहे मी ना पाक, आणि 2 कटोऱ्यामध्ये मी टाकणार आहे. मी ते विचार करते की एकाच कटोरीमध्ये टाकते आणि अर्धा इथे, अर्धा इथे आणि अर्धा इथे. ओके, तर हा चम्मच घेतला पहिले, याला करून घेऊ आपण मिक्स. हा ठीक आहे, ग्रीन, आणि हा ऑरेंजला पण मिक्स. तर फायनली इकडं माझे कलर वगैरे टाकून झाल्यात, आणि आता याला ठेवून आपण 1-2 तास साईडला, आणि साईडला ठेवले, आणि याच्यात झाकून पण ठेवून देऊ आपण. आणि येऊन पाहून आता 1 तास या 2 तास नंतर. तर चला गाईज आपण आता दुसरा काही करून. आणि एक गाईज बहुत जास्त हे झाली की तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये चेरी कसे बनले ते पाहायला नाही मिळेल, ते उद्याच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. कारण की तुम्हीच बघू शकता की आता झाली आहे सायंकाळ. ओके, तर मला नाही वाटते की आज वाढतील. तर आजचा व्लॉग मी इथे साइन करते, आणि थोडा आपला चेहरा वगैरे पण पाहून घेते. लेकिन थोडा आरसा थोडा हे लागलाय वाटते, टॉर्च. तर बाय बाय गाईज, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा छोटासा मिनी व्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला समजला असेल की टूटी फ्रुटी कसे बनवायचे, तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.